आपल्याला वजन आणि पोट कमी करायचं आहे तर काय करायला पाहिजे? ज्यांना ज्यांना वजन आणि पोट कमी करायचं आहे त्यांनी कमेंटमध्ये हो म्हणून सांगा. कारण काय आहे, कुठलंही तर प्रोडक्ट आपण देत नाही. तुम्ही जर होय करणार असाल तर मी तुम्हाला दररोज व्यायाम हे करतोय, फक्त फॉलो करा. नोटिफिकेशन तुम्ही ऑन ठेवा. फक्त तुम्हाला ज्या वेळेस मेसेज येईल व्यायामाचा, मी कुठल्या गप्पा मारा तुमच्याबरोबर व्हिडिओ करत नाही किंवा तुम्हाला हसणं सुद्धा चांगलंच असतं, पण कुठलं तरी म्हणजे असं काहीतरी जोक सांगत बसत नाही, काहीतरी करत. प्रत्येक असताना ते तुमच्या हालचाली आणि तुमचा वेळ वाचून तुमचा व्यायाम झाला पाहिजेत. म्हणजे तुमचा वेळ पण वाया जाणार नाही आणि कमी वेळेत चांगल्या हालचाली आणि चांगला व्यायाम होणार, अशी व्हिडिओ करतोय आपण. तर तुम्हाला पण जर तुमचं वजन पोट कमी करायचं आहे तर 100% सांगतो त्या पद्धतीने हळूहळू व्यायामाला सुरुवात लाव्या. आहारामध्ये उपाशी तर बसायचं नाही. सगळ्यात जास्त सांगतो तुम्हाला, आहारावरती अवलंबून आहे तुमचं वजन आणि पोट कमी करायचं. तर 100% व्यायाम 20% आहे, पण तो व्यायाम 20% एकाच टायमाला करून उपयोग नाही. म्हणून आपण काय करतो, सकाळी आणि संध्याकाळी चांगला व्यायाम पण झाला पाहिजे. प्लस दुपारच्या वेळेत नाही, जेव्हा 1 तास झाला की थोड्या थोड्या हालचाली याकडे आपण जास्त लक्ष देतोय. 80% आहार आणि 20% व्यायाम बरोबर आहे, पण तो 20% एकदाच करून उपयोग आहे का? बाकीचं 23 तास काय? त्याच्यामुळं जरा सवय बदलूया, आपण आपली लाईफस्टाईल बदलूया. सांगतो त्या पद्धतीने करूया. ज्यांना ज्यांना आपल्याला वजन कमी करायचं तरी 100% होय म्हणा. तुम्ही काय देणार असा? म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणा, तुमचं सातत्य पाहिजे, दुसरं काय नको आपल्याला. तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं सातत्य पाहिजे. कारण हे कोणतंही तात्पुरतं रिझल्ट येणारा शॉर्टकट नव्हे. तुम्हाला हेल्दी राहायचं आहे, फिट राहायचं आहे तर तुम्हाला सातत्य पाहिजे आणि सवय लावून घेतल्या पाहिजेत. एकदा तुमच्या शरीराला सवय लागली हालचालींची की परत ती सवय सहजासहजी लवकर मोडत नाही. पण सहजासहजी सवय पण लवकर लागत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सवय लावून घेणं खूप गरजेचं आहे. आहारामध्ये काय खायचं काय नाही खायचं ते रोजच्या रोज व्हिडिओ टाकतो, दररोज टाकतो. आता आपण नवीन टार्गेट घ्यायला चालू करूया. एका आठवड्यात 1 किलो वजन कमी. लय नको, एकदम 4-5 किलो अजिबात स्वप्न बघू नका. एका आठवड्यात 4-5 किलो वजन वाढलंय का? वाढलेलं नाही. मसल लॉस होणार नाही याची आपण काळजी घेऊया. तुम्हाला काय खायचं, घरातलं खायचं आहे, त्याच्याबरोबर काय प्रोटीनयुक्त खायचं आहे तेच सांगतोय. त्यामुळे तुम्हाला पूर्ण डायटेशनचे जे काही शब्द असतात ते काही गरज नाही. तुम्हाला पूर्ण ह्याच्यामधून काय मिळतं, त्याच्यातून किती मिळणार, हे मिळणार. माझ्या घरात भाकरी असणार आहे, चपाती असणार आहे, भात असणार आहे. मग ह्यातलं न्यूट्रिशन आणि मी वेगळं काय सांगत बसतो तुम्हाला? हे खाल्ल्यामुळे हे होईल, चपाती खाऊ नका. अरे तुम्हाला चपाती शिवाय जमतच नसेल तर मग काय करायचं आहे? मी किती दिवस तुमच्या तोंडाला हात लावणार आहे? चपाती बंद करणार आहे का रोज? खाताय नावा खावा, पण प्रमाणात खाव्या. त्याच्याबरोबर दुसरं काय करायचं ते बघूया. उगा 4 दिवस मी सांगणार चपाती सोडून द्या, ठीक आहे, त्याच्यात ग्लुटन आहे, हे ते आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं बरोबर आहे हो. पण ते आमच्या हित सबकॉन्शियस माइंडमध्ये सवय लागून घ्यायला नकोत का? त्यामुळं तुम्हाला जमतं त्या पद्धतीनेच आपण जायचं आहे. अजिबात तुमच्या आहाराला विरोध अजिबात नाही. फक्त प्रमाण करतोय आपण. त्यामुळं तुम्ही फक्त फॉलो करत चला. तुम्हाला कुठं अडचण येतील तिथं मी आहेच की. कुठं अडचण येतील काय आहे? जिथं तुम्ही नॉनव्हेज खात नाही तिथं दुसरा रिप्लेस करायचा आहे. हे जे प्लेट काय मी तुमच्या घरात येऊन करणार आहे का? नाही. तुमच्या घरात जे करताय तेच करायचं आहे, तेच खायचं आहे. फक्त मागं पुढे जे होतंय त्याला एका ताटात बसवायचं आहे, झालं. आणि ज्याचं जास्त वजन आहे त्याला आपल्याला लवकर वजन कमी करायचं आहे. जास्त आहे त्यांनीच, बाकीच्यानं कुणीही मध्ये यायचं नाही. शेड्यूल 100% आहे असं शिस्तीत जाऊ दे. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना उद्यापासून, म्हणजे उद्या 27 डिसेंबर पासून वेगळा प्लॅन असणार, डाएट प्लॅन. ज्यांना 25-30 किलो त्यांच्या BMI पेक्षा जास्त वजन आहे, अति जास्त वजन आहे, त्यांच्यासाठी फक्त हा डाएट प्लॅन असणार आहे. बाकीच्याने अजिबात चुळबुळ करायची नाही. मसल लॉस झाला नाही पाहिजे ह्याच्यासाठी आहे. तो चाललाय, तो चांगला चाललाय, तुमचा चांगल्या सवय लावून घेऊया. गडबड करू नका. त्यांना कसा करायचा तो उद्यापासून मी डाएट प्लॅन चालू करतो. 27 डिसेंबर पासून त्यांचा डाएट प्लॅन चालू होईल. ज्यांचं 25-30 किलोपेक्षा जास्त वजन आहे त्यांचं आजारी पण पडायचं नाही, वेट पण कमी झालं पाहिजे, उपाशी पण बसायचं नाही आणि घरातलंच खायचं आहे. फक्त तुमचं सातत्य आणि प्रामाणिकपणा पाहिजे. कुठेही तुम्हाला असं शिक्षा केल्या का कुठला डाएट प्लॅन नसणार आहे. करून खायचं आहे, दूध भाकरी खायची आहे, वरण भाकरी खायची आहे, चिकन खात असेल तर चिकन बरोबर खायचं आहे. कसं खायचं ते सगळं सांगतो. गडबड करू नका, शिस्तीत हे करूया. फक्त एकच काळजी घ्या,
सातत्य पाहिजे पाहिजे पाहिजे. आणि कारण अजिबात कारण सांगायचं नाहीत. व्यायामाला तर अजिबात कारण सांगायचं नाही. हालचाली झाल्या पाहिजेत. 20% सगळेजण म्हणतात का नाही 20%च व्यायाम आणि 80% आहार, बरोबर आहे. पण तो 20% कसा करायचा हेच माहित नाही. एकाच वेळी 20%, समजा मला दिवसभरात समजा 2000 कॅलरी खायचे आहेत, पण एकदा खाऊन उपयोग आहे का? नाही. टप्प्याटप्प्याने दिल्या पाहिजेत. समजा तुम्हाला दिवसभरात 3 लिटर पाणी प्यायचं आहे, एकदाच पिऊन उपयोग आहे का? नाही. थोड्या थोड्या वेळात, एका तासाला 1 ग्लास, एका तासाला 1 ग्लास. तसाच व्यायामाला पण तसं करायचं आहे. आणि तो जो फॉर्म्युला आहे आपला, आपण जो करतोय, मी काय नवीन काय केलं नाही, त्या पद्धतीनं बऱ्याच जणांना चांगले रिझल्ट यायला लागलेत. वजन कमी होते, त्याच्याबरोबर बाकीच्या बऱ्याच ज्या काही व्याधी आहेत त्या पण कमी व्हायला लागल्यात. तुमचा फक्त सातत्याचा सपोर्ट पाहिजे. तुम्ही काय करू नका. बाकी खुर्चीवर बसलाय ना, खुर्ची सुद्धा मी सांगतोय हालचाली कशा करायच्या. खुर्चीवरती काय असेल ते एकदम लहान लहान असणार आहेत. तुम्हाला म्हटलं का चला उठा खुर्चीवरनं जिम मध्ये या आमच्या, म्हटलो का नाही. जिथं आहे तिथं तुम्हाला लगेच म्हटलो का चला जिन्यात चढा, लिफ्ट आहे लिफ्टचा वापर करू नका असं म्हटलो का? नाही. ऑफिसमध्ये पोहोचल्यावरती खुर्चीवर बसा, तिथला वेळ घ्या. वेळ पण घेऊ नका. आहे त्या ठिकाणी तिथंच फक्त हालचाली करा. एवढ्या साध्या साध्या स्टेप आहेत. तर ज्यांना ज्यांना करायचं आहे त्यांनी होय म्हणा आणि उद्यापासून प्रामाणिकपणे सातत्य द्या. दररोज सकाळी व्हिडिओ वाचतो आपला, दररोज सकाळी व्यायामात सवय लावून घ्या. सकाळी लवकर उठायची सवय लावा तुमच्या वेळेनुसार. लगेच मी म्हटलं मग 4ला उठू नका, 7ला उठता येतं, 15 मिनिटं अगोदर उठा, परत 5 मिनिटं अगोदर, अशा हळूहळू सवय बदलूया. आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये आणखी माहिती सांगत असतोय. तुम्ही फक्त सातत्य पाहिजे. कारण सांगायचं नाही. सुरुवात करूया उद्यापासून. जे जे होय म्हणणार त्यांनी कमेंटमध्ये होय म्हणा. उद्यापासून चालू करतो 27 डिसेंबर. कुठलाही 1 जानेवारीची वाट बघायची नाही. कुठलाही दिवस येईल पुढचा आठवडा 1 तारीख अशा बघायचं नाही. चालू उद्या पण म्हणायचं नसते, पण आता झाला तर झोपायची वेळ आली आपली, त्याच्यामुळं सकाळपासून करतोय. उद्या हा बघायचं नाही. तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघताय तिथून दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झालीच पाहिजे आपली. दररोज व्हिडिओ आहेत. अजून तुम्हाला काय लागेल ते मार्गदर्शन करतो. काय खायचं काय नाही खायचं थोड्या व्हिडिओमध्ये सांगत असतोय. फक्त फॉलो करा. धन्यवाद.